नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुन्हा एक नवीन GR आलेला आहे. या GR नुसार आता कोणत्या महिलांना फक्त 1,500 रुपये मिळतील आणि कोणत्या महिलांना शेवटची संधी आहे ते समजून घ्या. या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार काय महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या समजून घ्या. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आता शासन निर्णय काय आहे तो बघा. शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेदमध्ये सदर योजनेत आता 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल अशा प्रकारचा निर्णय करण्यात आला होता. म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो काय घेण्यात आलेला आहे ते बघा. शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. हा जो निर्णय आहे हा शासन निर्णय 2 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला आहे. परंतु या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो की जर 1 सप्टेंबर 2024 पासून जर अर्ज केला तर आपल्याला 1,500 रुपये मिळतील की जुलैचे पैसे मिळतील का, ऑगस्टचे पैसे मिळतील का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. परंतु या प्रश्नाचे उत्तर या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेलं नाही. पूर्वी एक अपडेट आलं होतं की 1 सप्टेंबर पासून जे लोक अर्ज करतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील. परंतु ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे त्यांना जुलै महिन्याचे पैसे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. आता काही लोकांना मिळाले आणि काही लोकांना यापुढे मिळत जातील. ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना देखील मिळतील. यामुळे अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.